लाडक्यांनो बघा, ज्याची तुम्ही दिवसेंदिवस आतुरतेने वाट पाहत होता, लाडकी बहिणीचा 17वा हप्ता याबद्दलची पहिली गुड न्यूज आता समोर आलेली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, 10 डिसेंबरच्या आधी गुड न्यूज भेटणारच आणि ते अगदी तंतोतंत खरं ठरलं. पण अजूनही बऱ्याच ताईंना एकच प्रश्न सतावत आहे, हप्ता नेमका कधी येणार? आम्हाला पैसे मिळणार का? आमचं नाव वगळलं जाणार नाही ना? आज या सगळ्या प्रश्नांची 100% खात्रीशीर माहिती तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यावेळेस कमी पैसे मंजूर झालेत, त्यामुळे अनेक ताईंचा हप्ता यावेळेस थांबू शकतो. नंबर 1, 17वा हप्ता वितरण केव्हा सुरू होणार? लाडक्यांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट, 8 डिसेंबरला 17व्या हप्त्याचा अधिकृत GR आलेला आहे. आता GR आलाय म्हणजे 100% सरकारला पैसे टाकावेच लागतात. ही सर्वात खात्रीची गोष्ट आहे. जसं जसं मागील हप्त्यांमध्ये झालं होतं. 14वा हप्ता GR 9 सप्टेंबर, वितरण 11 सप्टेंबर. 15वा हप्ता GR 8 ऑक्टोबर, वितरण 10 ऑक्टोबर. 16वा हप्ता GR 29 ऑक्टोबर, वितरण 4 नोव्हेंबर. यावरून स्पष्ट आहे की GR आल्यापासून 2 ते 3 दिवसांच्या आतच वितरण सुरू होतं. तर यावेळेसही बघा, 8 डिसेंबरला GR आलाय. आज उद्या परवा म्हणजे 2 ते 3 दिवसांच्या आत गुड न्यूज 100% मिळणारच. काळजी करू नका लाडक्यांनो, 10 डिसेंबरच्या आत हप्ता वितरण सुरू होण्याची शक्यता 100% आहे. नंबर 2, यावेळेस किती महिलांना हप्ता मिळणार? यावेळेस थोडं टेन्शनचं कारण आहे. यावेळेस मंजूर झालेला निधी कमी आहे, म्हणजे सर्वांना एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत. अनेक ताईंना यावेळी स्किप केलं जाऊ शकतं. कोण कोणाला मिळेल? बघा, ज्यांना 16वा हप्ता मिळालाय, ज्यांचं DBT ॲक्टिव्ह आहे आणि ज्यांच्या घरात 1 किंवा जास्तीत जास्त 2 लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या घरात 3 किंवा त्याहून जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्यांना यावेळी हप्ता थांबण्याची शक्यता जास्त आहे. नंबर 3, 17व्या हप्त्यात किती रक्कम मिळणार? सरकारने यावेळेसही 1500 रुपये मंजूर केले आहेत, म्हणजे 17वा हप्ता 1500 रुपये 100% निश्चित आहे. आता नंबर 4, ज्या ताईंना 12वा, 13वा, 14वा हप्ता मिळाला नव्हता त्यांचं काय? लाडक्यांनो, ही खूप मोठी समस्या आहे. सध्या 26 लाख लाडक्या बहिणींना अजूनही 4 ते 6 हजार रुपये प्रलंबित आहेत, म्हणजेच 12वा, 13वा, 14वा हप्ता मिळालेले नाहीत. आमची मागणी स्पष्ट आहे. बघा, 17व्या हप्त्यासोबत हे सर्व प्रलंबित हप्ते एकत्र टाकावेत. याला जे सहमत आहे त्यांनी सर्वांनी कॉमेंटमध्ये सहमत आहे नाव प्लस जिल्हा असं लिहायचं आहे. नंबर 5, eKYC बद्दल सर्वात महत्त्वाची माहिती. लाडक्यांनो, eKYC हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. सध्या अनेक ताई प्रॉब्लेम सांगत आहेत. पती वडील नाहीत म्हणून कागद नाहीत, कागद आहेत पण अंगणवाडी सेविका घेत नाही, पहिली स्टेप कंप्लीट झाली पण पुढे जात नाही. या सगळ्याबद्दल उद्या मी थेट महिला व बालविकास विभागाचे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. ज्यांना असा प्रॉब्लेम आहे, कॉमेंटमध्ये eKYC प्रॉब्लेम नाव प्लस जिल्हा असं लिहायचं आहे. नंबर 6, 100% खात्रीशीर जी शेवटची अपडेट. लाडक्यांनो, लक्षात ठेवा, GR आलाच म्हणजे हप्ता येणारच. 8 डिसेंबरला GR आल्यामुळे वितरण सुरू होणं आता फिक्स आहे. येणारे 2 ते 3 दिवस सर्वात महत्त्वाचे असणार आहेत. आज किंवा उद्या गुड न्यूज 100% मिळेल. 17वा हप्ता 1500 रुपये आणि 12, 13, 14च्या प्रलंबित रकमेबद्दल निर्णय लवकरच येईल. काळजी करण्यासारखं काही नाही. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी पुढेही तुम्हाला देत राहणार आहे.